तर हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आय नो भरपूर दिवस झाले, ऑलमोस्ट 2 मंथ झाले असतील मी व्हिडिओ नाही टाकलाय यूट्यूबवर. आणि मी असं अचानक मराठीमध्ये का बोलतोय, तर मी आजपासून म्हणजे असं विचार केलाय की मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करू. ह्याच्या अगोदर माझे जेवढे पण ब्लॉग्स आहेत ते सगळे हिंदीमध्ये आहेत, पण मी महाराष्ट्र नाही, मी मराठी आहे. तर मी विचार केला की का नाही आपली स्वतःची भाषाबद्दलच म्हणजे ब्लॉग सुरू केला पाहिजे. आणि मी बघायला गेलं तर मोस्टली माझी जी ऑडियन्स आहे, जसे जे माझे फ्रेंड्स झाले, परत फ्रेंडची फॅमिली, परत असे जे जे काय माझे व्ह्यूअर्स आहेत ते मोस्टली मराठीच आहेत. आणि त्यांच्याच थ्रू मला जेवढे पण व्ह्यूज थोडे बहुत का नाही येत आहेत ते त्यांच्याच थ्रू येत आहेत. तर मी विचार केला की चला मराठीमध्येच करूया. आणि व्लॉग नाही टाकण्याचं रिझन असं आहे की माझे ना एक्झाम सुरू होते. मी डिप्लोमा करतोय, तर माझी बोर्डाची एक्झाम सुरू होते. त्यामुळे मी 1 मंथ, नॉट 1 मंथ बट 2 वीक पहिलेच मी स्टडी करायला सुरू केलं. कारण मी जॉब पण करतो, त्यामुळे मला असं कंटिन्यू होत नाही. म्हणजे स्टडी पण करणं, त्यानंतर जॉब पण करणं भरपूर डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी 1-2 हफ्ते पहिले मी पॉज घेतला सगळ्या गोष्टींसाठी आणि मी फुल फोकस स्टडीवर करत होतो. एक तर ते होतं आणि जॉबमध्ये पण भरपूर प्रेशर होता. एक तर मी टीचर आहे, ह्याच्या अगोदर मी सांगितलं नव्हतं ब्लॉगमध्ये. मी एक टीचर आहे इंटरनॅशनल स्कूलमध्ये. आणि आय नो कमी एज आहे, बट आहे, रिॲलिटी आहे. आणि हेच की तिथे पण इंटरनॅशनल स्कूल आहे, त्यामुळे त्यांची पण एक्झाम सुरू होती मुलांची. मग त्यांचे क्वेश्चन पेपर बनवा, बरेच काही गोष्टी अशा असतात जे मला त्याच्यावर फोकस करायचा होता. परत माझा बोर्डाचा स्वतःचा वेगळा अभ्यास, त्याचे टोटल 5 सब्जेक्ट होते, त्याचा वेगळा अभ्यास. आणि इथे स्कूलमध्ये पण सेम ते काम क्वेश्चनवर. त्यामुळे मी माझं जिम बंद केलं. मी माझं यूट्यूब चॅनल, जे काही ब्लॉग्स वगैरे बनवत होतो ते सगळं पॉज केलं. इंस्टाग्राम बंद होता माझा, स्नॅपचॅट बंद होता माझा, सगळं बंद होतं माझं. फुल फोकस ह्या 2 गोष्टींवरच होता. आणि आता त्यानंतर माझी आता काहीतरी 15 दिवस झाले असतील माझी एक्झाम संपली. मेच्या एंडिंगमध्ये माझी एक्झाम संपली, मुलांची पण एक्झाम संपले सगळं. त्यानंतर मी कंटेंट शोधत होतो. मी विचार करत होतो, पण अशी कोणता टॉपिक मिळालाच नाही, म्हणजे सेम गोष्ट काही दाखवू. त्यामुळे मी आज इथे जिथे आलोय ते कर्जत फार्म हाऊस, म्हणजे माझ्या आजीचं फार्म हाऊस आहे इथे कर्जतला. यूट्यूबवर ऑलरेडी माझा व्हिडिओ आहे. मी माझा आजीचा नानी का फार्म हाऊस असं एक्सप्लोअर करत होतो तो वाला. ज्याने नाही बघितला असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेन, प्लीज तो व्हिडिओ बघून घ्या. आणि हां, तर आज तर मी इथे आलोय आईसोबत, माझ्या मम्मीसोबत. आणि उद्या सकाळी मी आणि मम्मी आम्ही जाणार आहेत माझ्या आजीच्या घरी, म्हणजे माझ्या आईच्या मम्मीच्या घरी, गावी, नॉट घरी, गावी. तर हा एक चांगलाच आहे की कोकण आहे आमचं गाव, रायगड जिल्हा. ते एक प्रवास दाखवू, थोडं निसर्ग दाखवू. त्यानंतर तिथे गावचं वातावरण कसं असेल, काय असेल, हे तर खूपच बरं वाटलं मला कर्जतला येऊन. कारण पाऊस पडला, आता तर रात्र झाले, पण पाऊस पडलाय आणि जो मातीचा सुगंध पावसानंतर आणि ते बारीक छोटे छोटे खेकडे बाहेर पडतात, खरंच खूपच छान आहे. आणि माझा हा 1 वर्ष असा गेला ना, खूप हॅक्टिक गेलाय. कारण डिप्लोमा सुरू केला मी, फर्स्ट इयरच आहे, त्यामुळे तो एक हॅक्टिक वर्ष तिथे पण आणि इथे पण बरंच असं हॅक्टिक गेला वर्ष. आणि कुठे येणं जाणं नाही. त्यामुळे विचार केला की चला बेस्ट टॉपिक मिळालाय, स्वतःचं पण एक हवा पाणी चेंज होईल आणि थोडं फ्रेश वाटेल. प्लस तुम्हाला पण एक टॉपिक मिळाला आहे, एक कंटेंट मिळाला आहे की मी दाखवू शकतो, बरंच काही दाखवू शकतो. जे कोकणातून असतील, जे रायगडमधून असतील किंवा इथून तिथून, ते लोक खूप रिलेट करतील, त्या लोकांना बरं वाटेल बघायला. आय नो खूप उशीर झाला आहे, जून महिना आला, जून 15 तारीख आली आणि मी हा व्हिडिओ आत्ता बनवायला सुरुवात केली. बरेच जण मे महिन्यामध्ये जातात गावी, पण जे नाही गेले असतील किंवा गेले असतील त्यांना परत एकदा बघायला आवडेल. तर हां, ही गोष्ट अशी असेल, हे मी तुम्हाला दाखवेन. अच्छा, तर मी आता ऑलरेडी तुम्हाला माझ्या आईचा फार्म हाऊस एक्सप्लोर करून दाखवलं आहे, जे की बाहेरून दाखवलं आहे. म्हणजे कोणकोणत्या प्रकारची झाडं आहेत, फलांची झाडं झाली, भाज्यांची झाडं झाली, फुलांची झाडं झाली, परत इथे पूल आहे, हे सगळं दाखवलं आहे. आता मी तुम्हाला हा बेसिकली छोटासा फार्म हाऊस आहे, 2 BHKचा, आय थिंक, हां 2 BHKचा. तर तो मी तुम्हाला दाखवतो, कसे रूम्स आहेत, कसं काय आहे, कशी गोष्टी आहेत, त्या सगळं मी तुम्हाला एक्सप्लोअर करतो. तर हा जो आहे हा मेन डोर आहे, मी जिथून आलो हा मेन डोर आहे. हा एक डोर आहे, त्यानंतर हा एक डोर आहे. हा मी तुम्हाला दाखवेन बेडरूममधून. हा बेडरूममधून येतो. बाहेर असं सिटिंग एरिया आहे,
वरती फॅन आहे, म्हणजे एकदम चिल बसा महफिलमध्ये, स्पीकर वगैरे लावा आणि असं कोणच नाही आजूबाजूला, शांत आपणच. आणि तुम्हाला पूल दाखवतो, एक सेकंड. इथेच पूल आहे. हा तर मी त्या लास्टवाल्या ब्लॉगमध्ये की मी तो हिंदीमध्ये आहे, तो पण तुम्ही बघा, खूपच छान ब्लॉग होता तो. 19 मिनिटाचा काहीतरी ब्लॉग आहे, खूप छान ब्लॉग आहे. आणि हे असं आहे, हे फुलांचं झाड आहे. हा बंगलो, छोटासा बंगलो आहे 2 BHKचा. आणि हा पूल आहे, हा पूल असा. आणि तिथे शॉवर टाईप असं खूपच मस्त वाटतं, शांत एकदम. दाखवतो तर आतमधून कसं काय. तर उद्या मी माझ्या आजीच्या, ज्याचं हा फार्म हाऊस आहे, तिच्याच गावी जाणार आहे. खूप बरं वाटेल ह्या एवढ्या हॅक्टिक ह्याच्यातून. तर ती एक दाखवतो. जसा हा एक एंट्रस. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे असं आहे, हा लिव्हिंग एरिया आहे, लिव्हिंग रूम. TV, सोफा, काउच वगैरे लावलं आहे, पेंटिंग. वरती फॅन ऑफ केलं आहे कारण खूप बॅकग्राऊंडमध्ये नॉईस येतो. मला भरपूर गरमी होते मला. हा असा डायनिंग टेबल असं. हा एक कॉमन वॉशरूम आहे, ठीक आहे. आणि इथे किचन, वॉश बेसिन, फ्रिज, ग्लासेस, पाणी पिण्यासाठी आणि फ्रिज. ओके, हे असं गॅस वगैरे आहे, स्टोव वगैरे आहे. ओके. इथे अजून एक फ्रिज आणि मंदिर छोटंसं. ओके, आणि पाणी पिण्यासाठी एक्वागार्ड वगैरे. रात्री 8 वाजले, व्हिडिओ शूट करतोय. ओके, तर मग आता हा इथून सुरू होतो बेडरूम. तर हा एक बेडरूम. अँड दिस इज मी. गुड. ओके, तर इथे पण असं बसायला आहे. हा बेडरूम, प्रॉपर बेडरूम आहे. बेडरूम इन द सेन्स बेड आहे चांगला व्यवस्थित. इथे असं आहे, हे लाईट खूप चमकते. त्यानंतर मग हा एक वॉशरूम. ओके, त्यानंतर मग हा एक जॉईंट दुसरा बेडरूम. इथे डोर आहे, डोर बंद करू शकता. इथे हा खूप मोठा बेडरूम आहे. इथे डबलचा बेड, तिथं एक डबलचा, हा आय थिंक मास्टर बेड काय बोलतात, तो मोठाच बेड आहे, चांगला व्यवस्थित. हे असं आहे. इथे पण एक रूम आहे, बट ह्या आजी का बंद ठेवते काय माहिती. स्टोरूम टाईप आहे बेसिकली. इथे मी असं. आणि ह्या बेडरूममध्ये वॉशरूम नाही आहे. तुम्हाला जायचं असेल तर बाहेर जावं लागेल, बाहेरूनच तो आहे, इथे नाही, आय डोंट नो आहे. आणि हां, तर हा जो रूम आहे, हा जो डोर आहे, हा डोर जो मी दाखवला बाहेर, दुसरा डोर जो निघतो, ओके, हां, तो एक डोर आणि हा एक डोर. असं आहे. ओके, तर हे असं आहे. पडदा लावून घेतो, उगाच शिव्या नको ऐकायला. खूप गरम होतं आहे. स्मार्ट दिसतंय की नाही जरा सांगा. बॉडी वगैरे आता सुरू केलं परत. जिम जाओ, बॉडी बनाओ, तगड़े होने पे ध्यान दो. ओके, तर हा तर दाखवलं. हे असं आहे, छोटंसंच आहे, बेसिक आहे, जास्त काय नाही. बंद करतो लाईटी, हे नंतरच करतो. हे असं आहे. तर आता हा जो व्लॉग आहे, प्लीज अंडरस्टँड करा. जे काय माझं गॅप झालं, आता ह्याच्याहून पुढं नाही होणार. आता जातोय मी उद्या आजीच्या गावी, कोकणामध्ये, रायगड. सगळं दाखवतो, प्रवास दाखवतो. आम्ही काय, मावशी पण आहे, मावशीचे मुलं आहेत, मावशीचे 3 मुलं आहेत, आजी आहे, मी आहे, मम्मी आहे. आम्ही अशी जात आहेत, भाऊ वगैरे नाही आले. तर आम्ही असं जातोय, सगळं दाखवतो. तिथे पण खूप चांगलं रूम आहे, असं तिथे पण दाखवतो सगळं व्यवस्थित, कसं काय असेल काय नाही. आता खूप मला गरम होते. हो, तर बस सकाळी उठल्यावर दाखवतो. तोपर्यंत The next day.
मॉर्निंग गाईज. तर आता रेडी झालो आहे. आता पाऊस पडतोय बारीक बारीक असा हा निसर्ग असं वातावरण झालं आहे. तर आता जातो आहे आजीच्या गावी रायगडला. तिकडचं पण दाखवेन. गाडी आले. तर आता इथून कर्जतवरून अलिबागला जाणार आहे. तिथे एक मावशी राहते, तिला भेटायला जाणार आहेत. तिथून नंतर मग पुढे जाऊ. सगळं काय दाखवतो. माझी ही अशी आउटफिट आहे. असं रेडी झालं आहे आणि मग ठीक आहे चल दाखवतो तुम्हाला, प्रवास दाखवतो. हे असं आहे. खूप बरं वाटतं. खूप म्हणजे हे एवढं हराभरा आहे ना, ग्रीनरीज. खूप बरं वाटतं. खूप आम्हाला दाखवतो सगळं काय. तर आता पोचलोय इथे आजीच्या गावी. हे असं आहे वातावरण. गावचं घर म्हणजे हे असं गावचं घर आहे आणि हे आजीचं नवीन घर आहे. आत्ताच बनवलं आहे त्यांनी. पहिला आपण हे पाठवून वरती जाऊन बघू वरती काय आहे ते. हे बंद केलं आहे पण आपण जायचं आणि बघायचं. बाबा रे बाबा, कोंबडी काय वरती. ओ टॅरिस. ओके छान. हे मस्त वाटते. वा, I just love this. So beautiful. खाली. Wow यार. Look at this view guys. मस्त हवा सुटली. रात्रीचं पण मस्त वाटेल. वाव. छान वाटते. तर आता जातो खाली आणि खाली घर वगैरे पण दाखवतो थोडं. एक सेकंड इकडून असं होतो. सावकाश सावकाश. गवत गवत पूर्ण झाले. हा वा, बाबा येते. हे असं घर आहे. आताच बनवलं आहे लोकांनी. दाखवतो तुम्हाला. इथे अशी एक विंडो आहे. त्यानंतर मग वाव यार, किती बरं वाटतं गावी. शांत शांत वातावरण. खूप छान वाटते. हे असं
दरवाजा आहे, बाहेरूनही असं वाटतं. खूप छान. समोर नारळाचं झाड आहे. हे गावचं मंदिर आहे वाटतं समोर. मी पण फर्स्ट टाइम आलो या गावी, आजीच्या गावी, आईच्या गावी. तर आजसाठी एवढंच. आज मी इकडे आलो. नेक्स्ट ब्लॉग मी दुसरा ब्लॉग बनवेन, त्यामध्ये पूर्ण गाव एक्सप्लोअर करेन, सगळ्या गोष्टी दाखवेन, जवळपास काय काय आहे, कसं आहे, काय नाही, सर्व गोष्ट. कुठे बाहेर गेलो, माझ्या गावी गेलो, सगळी गोष्ट जे काय होईल ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आता खूप थकलो आहे, 8 तासाचा प्रवास करून आलो आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये घर एक्सप्लोअर करू आणि मग गाव वगैरे दाखवतो. त्यासाठी एवढंच. बाय.